So we can get started. अजय, बोल आज ना. आपण YouTube वर पण लाईव्ह आहोत, तर आपण सुरू करून घेऊया आता. सर, सुरू करायचं का? नाही दिसत. That is your prerogative. Okay, sir. No, I don't want anybody to miss out on your lecture. And usually, once we get started, they start pouring in torrents. Yesterday's experience. ठीक. आपण सुरू करून घेऊया सर. ऍटलीस्ट इंट्रोडक्शन प्रास्ताविक होऊन जाईल तेवढ्यापर्यंत. अजय, सुरू कर. करायचं का? बरं. तो लाईट सुरू नाही करत ना. प्रख्यात कवयित्री स्मृतिशेष डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या 8व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित या ऑनलाईन व्याख्यानमालेतील आजच्या या दुसऱ्या सत्रात सहभागी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अखिल विश्वाला आदर्श ठरलेले विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि समस्त परिवर्तनवादी चळवळीला आणि पुरोगामी लेखणीला तेजस्वी विचारांचे बळ पुरविणारे, आयुष्यभर सत्य आणि समतेकरिता निकराचा संघर्ष करणारे आधुनिक भारताचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अक्षय स्मृतींना विनम्र अभिवादन. व्याख्यानमालेच्या आजच्या या दुसऱ्या आणि अंतिम सत्रात विचारपुष्प गुंफणार आहेत आदरणीय पद्मश्री गणेश देवी सर. डॉक्टर गणेश देवी सर यांच्या व्याख्यानाचा विषय आहे भारतीय संस्कृती आणि भाषा विविधता. मित्रांनो, हा स्मृती जागर आहे डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या स्मरणाचा, पण त्यानिमित्ताने समाज वर्तनावर भाष्य करणारी व्याख्यानं आपण 2 दिवस आयोजित केलेली आहेत. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृतिशेष डॉक्टर ज्योती लांजेवार यांचा सविस्तर वाङ्मयीन परिचय कालच्या व्याख्यान सत्राच्या प्रारंभी मी करून दिला होता. त्यांच्या व्यक्तित्वाची आणि वाङ्मयाची विविध वैशिष्ट्ये आहेत. स्मृतिशेष डॉक्टर ज्योती लांजेवार हे विचारवादळ 8 वर्षापूर्वी विसावलं. त्यांचं व्यक्तिमत्व क्रांतिमनस्क आणि बंडखोर होतं. त्या लढाऊ वृत्तीच्या कवयित्री होत्या. केवळ घरात बसून लिहिणाऱ्या त्या कवयित्री नव्हत्या. प्रत्यक्ष चळवळीत आघाडीवर कार्य करून अगदी डोळसपणे समाज आणि सामाजिक स्थिती निहाळून आपल्या संवेदनशील मनाने टिपून त्यांनी विविध वृत्ती प्रवृत्तीवर काव्यभाष्य केलेलं आहे. विद्रोह आणि संघर्ष हा त्यांच्या कवितेचा आणि त्यांच्या एकूणच साहित्याचा स्थायी भाव आहे. त्यांनी त्यांच्या कवितेतून स्त्रीवादाला सुद्धा अतिशय प्रखरपणे मुखरित केलेलं आहे. त्यांच्याच एका कवितेत त्या म्हणतात, सखे, आपलं जीवनच असं संघर्षाने भरलेलं, आसवांनी भारलेलं. सखे, आपलं जीवनच असं संघर्षाने भरलेलं, आसवांनी भारलेलं. तू फुलपाखरी स्वप्नांना पापणीवर देऊ नकोस थारा. सखे, आपले जीवनच असं संघर्षाने भरलेलं, आसवांनी भारलेलं. तू फुलपाखरी स्वप्नांना पापणीवर देऊ नकोस थारा. जो दिसतो तो समतेचा नव्हे वारा. संघर्षाची बीजं मोठीतच ठेवायची नसतात, पिलानी पिलाशीच नाती जपायची असतात. चल चल या खडकाळ भूमीला पुन्हा नाती धुती करू. चल चल या खडकाळ भूमीला पुन्हा नाती धुती करू. विजलेल्या दिव्यांच्या पुन्हा फुलवाती करू. तू इतक्यातच झटकू नकोस अंगावरील आभाळ ओझे. तू इतक्यातच झटकू नकोस अंगावरील आभाळ ओझे. लक्तरलेल्या श्वासांचे वेचून घेऊ अश्रू जे जे. तू इतक्यातच झटकू नकोस अंगावरील आभाळ ओझे. लक्तरलेल्या श्वासांचे वेचून घेऊ अश्रू जे जे. अशी स्वतःची पाऊलवाट शोधून आकाशभर झालेली डॉक्टर ज्योती लांजेवार यांची कविता ही विरून जाणारी कविता नाही. तिचा ध्वनी अखंड उमटत राहील, कारण त्यांची कविता ही विद्रोहाची वारसदार असलेली कविता आहे. डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस या त्यांच्या
सुविद्याशा कन्या आहेत आणि त्यांच्या पुढाकाराने आणि आम्ही सर्वांच्या सहकार्याने डॉक्टर ज्योती लांजेवार प्रतिष्ठानच्या गेली 8 वर्षापासून अशी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. डॉक्टर अपर्णा लांजेवार या कालच्या सत्रात मी त्यांची सविस्तर अशी ओळख करून दिलेली आहे. त्या हैदराबाद येथील इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटला स्कूल ऑफ लिटररी विभागात प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत. मी विनंती करतोय डॉक्टर अपर्णा लांजेवार यांना की त्यांनी या आजच्या या व्याख्यानापूर्वी आपली भूमिका आणि एकूणच प्रास्ताविक त्यांनी व्यक्त करावं. डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस. धन्यवाद अजय. महाराष्ट्राच्या लाडक्या लेखिका, कवयित्री, समीक्षक डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजण्यात आलेल्या या 2 दिवसीय व्याख्यानाच्या या दुसऱ्या दिवसाच्या व्याख्यानासाठी आपण या करोना काळात खरं तर एकत्रित आलो आहोत आणि तुम्हा सर्वांचं या निमित्ताने मी स्वागत करते. समकालीन दलित वाङ्मय आणि एकंदरीतच मराठी साहित्य प्रवाह हा डॉक्टर ज्योती लांजेवार या प्रवाहाशिवाय अपुरे वाटावे. भारतीय साहित्य परंपरेला आपल्या लेखणीने समृद्ध करणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व सबंध कार्याचा, योगदानाचा गौरव करण्यासाठी, त्यांचे राहिलेले अपुरे काम पुढे नेण्यासाठी डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानाची संकल्पना अस्तित्वात आली. त्यांच्यासारख्या समाजनिष्ठ, तत्वनिष्ठ, समष्टीनिष्ठ, प्रखर जाणीवेच्या व क्रांतिकारी चळवळींच्या तत्वांचे, मूल्यांचे सजग भान असलेल्या व्यक्तीचे प्रतीक म्हणून या प्रतिष्ठानाची स्थापना झाली. ते पारिवारिक मुळीच नसून प्रगतिशील विचारधारेच्या अनेक प्रवाहांना, मानव मुक्तीच्या लढ्यासाठी कटिबद्ध असलेल्या अनेकांना एकत्रित आणण्याचं एक व्यासपीठ आहे. डॉक्टर लांजेवार या केवळ स्वतःला रिप्रेझेंट करत नव्हत्या, स्वतःचं प्रतिनिधित्व करत नव्हत्या, तर एका अशा विशाल वैचारिक प्रवाहाचं प्रतीक आहेत ज्याचा मूळ गाभा हा बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या तत्वांवर जरी आधारित असला तरी तो एका विशिष्ट जाती जमाती करता अजिबात मर्यादित नसून संपूर्ण जगाच्या पातळीवरील जे शोषित आहे, शोषित वर्गासाठी तो प्रेरक पोषक ठरतो. मग तो दलित असो, दलितेतर असो, आदिवासी, कामकरी, कष्टकरी असो, भूमिहीन, दंगलग्रस्त असो, अन्यायग्रस्त किंवा युद्धग्रस्त असो, त्यांच्या लेखणीत, विचार प्रणालीत एक आगळेवेगळेपणा तर झळकतोच, ज्याला जात, वर्ग, लिंग, प्रांत, भाषा, वर्ण या पलीकडे जाऊन एक व्यापक सार्वलौकिक असं आकर्षण आहे. त्यांची वैश्विक दृष्टी ही समतेची, समानतेची आहे आणि जे प्रवाह किंवा जे विचार या दोहोंचा संगोपन करतात त्यांच्याशी कुठेतरी संवाद साधणारी ठरते. त्यामुळे हे प्रतिष्ठान त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विस्तार आहेच, पण मानव मुक्तीच्या संकल्पनेशी नाळ जुळलेली त्यांच्या साहित्यात दिसून येते आणि म्हणून हे प्रतिष्ठान एक विचारधारा आहे. एका बहुआयामी लेखिकेच्या सैद्धांतिक, वैचारिक, सामाजिक, मानवतावादी दृष्टीला एक आदरांजली आहे व जी मूल्य त्यांनी जोपासली त्याला पुढे नेण्याचं एक कार्य आहे. समविचारी, समप्रवाही, मानव मुक्तीसाठी विचार करणाऱ्या विचारधारांना एकत्र आणण्यासाठी हे प्लॅटफॉर्म आहे. त्यांची लेखणी मिशन ओरिएंटेड आहे. सगळ्या प्रकारच्या अनिवार्यतांना एसेन्शियल आव्हान देणारी आहे. माणुसकीला पायदळी तुडवणाऱ्या यथास्थिती ताकदींना कुठेतरी स्टेटस क्वेस्ट फोर्सेसला छेद लावणारी व समकालीन अमानवीयतेला कुठेतरी प्रॉब्लेमॅटाइज करते. एक प्रतिबंधक एक द्रव्य आहे त्यांची लेखणी आणि मला असं वाटतं की एका पद्धतीने सगळ्यांना प्लीज मी नम्र विनंती करते की स्वतःला म्यूट करावं.
तर मला असं खूप वाटतं की त्यांची जी लेखणी आहे ती एका पद्धतीने परिवर्तनाचा मॅनिफेस्टोच आहे. ती एका निश्चित दिशेकडे जाते. माणसाला माणूसपण नकारणाऱ्या स्थितीला कुठेतरी टोच लावते. कारण या त्यांच्या लेखणीची नाळ कुठेतरी मुक्ती संघर्षाशी व क्रांतिकारी परिवर्तनवादी तत्वांशी जोडलेली आहे. अ, आणि जेव्हापर्यंत आपण या समग्रतेचा असा अभिभाव ठेवत नाही किंवा एक असा होलिस्टिक अप्रोच घेऊन पाहत नाही, मला असं वाटतं त्यांना खरी आदरांजली आपल्याला देता येणार नाही. आणि म्हणूनच या प्रतिष्ठानामार्फत वैचारिक स्वरूपाच्या उपक्रमांना प्राधान्य देत असतो. तर्कसंगत जाणीवेची एक दमदार पिढी पुढे निर्माण करता येईल, या दृष्टीने सातत्याने प्रयास असतो आणि या प्रक्रियेत सर्वांचं म्हणजे सहकार्य मिळतं याचा सार्थ असा समाधान पण वाटतो आम्हाला. आज तसं पाहिलं तर साहित्य विश्वात किरकोळ गोष्टींवरून गट निर्माण झालेले आहेत. किरकोळ गोष्टींवरून साहित्य जगत विभाजल्या गेलं आहे आणि कुठे जातीचं, कुठे संप्रदायाचं, कुठे व्यक्तिगत स्वार्थासाठी, तर कुठे पुरस्कारासाठी लाचारी दिसते. अनेक गुट निर्माण झालेले आहेत, गट निर्माण झाले आणि यामध्ये स्वतःला बुद्धिजीवी समजून आपल्या अवतीभोवती कार्यकुशलतेचा एक वलय निर्माण करून करताना काही जण दिसतात. जो तो आपला एक एजेंडा घेऊन दिसतो आणि त्या दिशेने कार्यरत असतो. कोणी कुठे जावे, कितपत सहभागी व्हावे की नाही, मग केवळ शोभेसाठी जावे. मला असं वाटतं इथपासनं लोकांच्या मनाची ठेवराखण मला दिसून येते. साहित्य संमेलनांची तर अनेक दुकानं आज उभी झालेली आहेत. एकमेकांप्रती संवेदनशीलता कुठेतरी हरपत बसलो आहोत. प्रत्येकाला काही ना काही प्रसिद्धी पाहिजे, ख्याती हवी असते. आपण किती मोठे आहोत, दुसरे किती कमकुवत आहेत, हे मला असं वाटतं एखाद्या सायंटिफिक थिअरम सारखे कुठेतरी सिद्ध करण्याच्या मागे आपली शक्ती पणाला लावत असताना दिसतात. तेव्हा मला असं वाटतं निदान साहित्यप्रेमी, साहित्य रसिकांची निदान वर्गवारी, जातवारी होऊ नये. कारण जगात विषमतेचे वादळ खूप जोरावर आता वाहत चालले आहेत आणि तेव्हा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने एकत्र येणं हे फार गरजेचं आहे. मध्यंतरी लेखकांच्या पुरस्कार वापसी प्रकाराने एक गोष्ट ही नक्की सिद्ध झाली की शब्दांना अस्तित्व आणि महत्व हे दोन्ही आहे आणि शेवटी लेखकाची जी शब्दशक्ती असते तीच विजयी होते. कारण ते समाजाचं प्रतिनिधित्व करत असतात, सत्याला पुढे मांडतात, समकालीन सत्याला पुढे आणतात आणि त्यामुळे कुठलाही प्लॅटफॉर्म असो, एखाद्या लेखकाची स्मृती जपताना कशा प्रकारचा व कोणता विरोध प्रगट करायचा याचा एजेंडा शोधावा लागेल. कारण कालांतराने एजेंडा पण बदलत असतो. मग अमुक केल्याने आपण आंबेडकरवादी दिसू, तमुक केल्याने मार्क्सवादी दिसू किंवा गांधीवादी दिसू म्हणून आपण विरोधच करायचा नाही. मला असं वाटतं हा ऍटिट्यूड कुठेतरी तपासायला पाहिजे. कितीही मोठा माणूस असेल त्याला आपल्यापेक्षा तुच्छ लेखून खुजा करायचा, स्वतः त्या व्यक्तीसारखं मोठं व्हायचं नाही आणि इतरांना त्याच्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जगातल्या सगळ्या विषमतावादी ताकदी एकत्र होतात तर समतावादी दृष्टी ठेवणाऱ्यांनी एकत्र का येऊ नये, समतावादी प्रवाह एकत्र का येऊ नये, यायला पाहिजे असं मला वाटतं. एखादे प्रतिष्ठान एखाद्या व्यक्तीच्या नावावर काढण्यामागचा हेतू हा व्यक्तिगत नात्या पलीकडे असू शकतो व तो असावा. डॉक्टर लांजेवार एक आई या व्यक्तिगत नात्यापलीकडे एक प्रतिभा संपन्न, सामाजिक भान लाभलेली व इतरांमध्ये तेच भान पेरणारी लेखिका माझ्यासारख्या अनेकांसाठी एक प्रशिक्षण केंद्र, एक ट्रेनिंग ग्राउंड ठरते. खूपदा वाटतं की तृप्त सुखासीन आयुष्याच्या चौकटीत असलेल्यांनी आपल्या काल्पनिक युटोपियामधून बाहेर येऊन समोर असलेलं जे भयावह वर्तमान आहे त्याला सामोरे जायची आता सगळ्यांची वेळ आलेली आहे. निदान डोळस लोकांनी तरी या गोष्टीची उपेक्षा करून चालणार नाही. मला असं वाटतं विसंगती सोडून एकमेकात साम्यता शोधण्याशिवाय आपल्या जवळ पर्याय नाही. भेकळ असुरक्षितेची जी भावना आहे बाळगणाऱ्यांनी जे बाळगतात त्यांची संख्या कमी व्हायला पाहिजे. असं जरी आपल्या सगळ्यांना प्रामाणिकपणे वाटत असलं तरी ते होत नाही. हा काळ खरं तर सामाजिक साहित्यिक दृष्ट्या विकृत स्वरूपाचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मला आठवण येते त्या या लेखकाची, फ्रान्स काफ्काची.
फ्रान्स काफ्का हा लेखक सध्या परिस्थितीत मला फार प्रासंगिक वाटतो. कारण आपण जगात असलेलं जे वास्तव्य हे एका काफ्काएस्क दुःख स्वप्नात रूपांतरित होताना आपण पाहतोय. योग्य संकल्पनेची वाटचाल धरण्याऐवजी मूर्ख, तर्कशून्य, वादवादंगात संबंध परिवेशच दिसून येतोय. द्वेषाच्या चिखलात अडकून बसलेलो, जिथे समाजकारण, राजकारण हे हास्यास्पद विसंगत पद्धतीने माणसांची मनं गोंधळून टाकली आहेत, गोंधळवत आहेत. मला असं वाटतं द्वेषाने इतिहासाची कुठेतरी पुनरावृत्ती होताना आपल्या सगळ्यांना दिसते आहे. खाजगीकरणाच्या जीवघेण्या बाजार संस्कृतीत माणसाची किंमत आता फार उरलेली नाहीये. आणि ही गोष्ट मला असं वाटतं अल्जेरियन फ्रेंच लेखक अल्बर्ट कामू याला नीट समजली असावी. आणि म्हणूनच तो समाज सत्तावादी विरोधी आक्रमक राष्ट्रवादी पंथाच्या तत्वांना एक असा रोगजंतू मानायचा जो नव्या रूपांमध्ये अवतरत असतो. या रोगट तत्वांशी झुंज देऊ शकतात ते केवळ जाणीवेचे मारक द्रव्य. द प्लेग नावाच्या त्यांच्या ग्रंथात अखेरच्या पानांवर जे कामूनी मांडले आहे ते आजही मला खूप अर्थपूर्ण वाटतं. हुकुमशाहीचा अभिशाप, अपमानास्पद द्वेषाची विषारी भाषा, हट्टवादच नाही तर त्याची उत्पत्ती ही युद्ध आणि हिंसेच्या संस्कृतीत रूपांतरित झालेली आहे, जे आज सबंध समाज व्यवस्थेवर एका प्लेग सारखे पसरलेले दिसते. जागतिक भांडवलशाहीच्या युगात या युद्ध संस्कृतीला, या युद्ध हिंसेला नवा अर्थ प्राप्त झाला असून त्याच्या सीमारेषा, त्याच्या बाउंड्रीज या वाढतच चालल्या आहेत दिवसेंदिवस. त्याचे पडसाद समाजाच्या प्रत्येक पैलूवर उमटून दिसतात आहेत आपल्याला. मित्रांनो, राष्ट्र हे ज्ञानग्रहणक्षम्य जीवित प्राणी नसून एक सिद्धांत आहे. आणि तरीही राष्ट्रवादाची संकल्पना नवीन नवीन पद्धतीने आपल्या समोर मांडल्या जाते, याचं गांभीर्य आपण सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. नैतिक आणि सैद्धांतिक मूल्यांवर एखादी ज्ञानी लोकशाही उभारली जाऊ शकते, ती क्रमाक्रमाने कमी लेखून नागरिकांच्या टीकाकुशल क्षमतेलाच झिजवण्याचं कार्य सुरू आहे. आणि आपण कुशासनाच्या निसणाऱ्या तरावर तर नाही असा मला प्रश्न पडतो कधी कधी. कॅकिस्टोक्रेसी म्हणतात याला, कॅकिस्टोक्रेसी. स्वतंत्र बोलण्यावर टीका, लेखकांवर टीका इत्यादी इत्यादी हा त्यातला एक भाग आहे. टावर ऑफ बेबल, गोंगाटीचं टावर, याबद्दल कदाचित तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल, परिचित असाल. बायबलमध्ये नोहाने मानव जातीला महापुरापासून वाचवण्यासाठी एक मोठे जहाज बांधले. पुढे नोहाचे वंश एकत्र आले आणि आधी पृथ्वीवर एकच भाषा बोलत. मग त्यांना खूड सुचले, म्हणाले चला आपण एक मोठे शहर बांधू, टावर बांधू जे स्वर्गापर्यंत पोहोचेल. आपण आपलं मोठं नाव करू, आपण अजरामर होऊ, अगदी सृष्टीकर्त्यासारखे. आणि मग काय, देवाला नोहाच्या वंशजांचा हा उद्धटपणा जमला नाही कदाचित, आणि त्याने देवानी मध्यस्थी करून त्यांच्यामध्ये भाषांचा हा सावळा गोंधळ घातला. त्याचे फलस्वरूप ते एकमेकांना समजू शकले नाही व आपापसात ते विभाजल्या गेले. मला आठवण येते त्या जर्मन अमेरिकन फिल्म मेकरची, फ्रिट्झ लांग त्याचं नाव आहे. त्याचा एक चित्रपट मला आठवतो, मेट्रोपोलिस. या मेट्रोपोलिसचं थीम हेच आहे, याच्यावरच आधारित आहे. एकीकडे टावरचे योजक बांधणारे आणि दुसरीकडे श्रमिक कामगार, आणि त्यांच्यात असलेला संवादाचा अभाव. ज्या शब्दांचा वापर योजक करतात ते श्रमिकांसाठी त्रासदायक, अन्यायकारक ठरतात. फलस्वरूप ते टावरचाच नाश होतो. आणि हेच A.S. बायटच्या कादंबरीमध्ये, बेबल टावर नावाची त्यांची ही कादंबरी, हाच प्रश्न कुठेतरी उपस्थित करते. ते म्हणजे नागरिक कसे एकमेकांशी संवाद साधण्या पलीकडे गेलेले आहेत. आज असे गोंगाटाचे अनेक टावर आपल्या समोर उभारल्या गेलेले आहेत. काही बांधणीच्या मार्गावर आहे. कालच अर्जुन डांगळेंचं म्हणजे उत्कृष्ट असं भाषण झालं आणि त्यांनी अशाच एका गोंगाटाच्या टावर बद्दल काल त्यांनी आपले मत व्यक्त केले. आणि मग काय दिसतं आपल्याला, ते
केवळ पॉलिटिकल रिटॉरिक, ज्याला कुठलंच लॉजिक नसतं, असो. डॉक्टर लांजेवारांनी अनेक साहित्यिकांना, सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही चाकोरीत स्वतःला संकुचित न करता आपला मूळ वैचारिक गाभा सांभाळत सगळ्या समानतावादी दृष्टी बाळगणाऱ्यांना आपलंसं केलं. ज्या समता, समानता, स्वातंत्र्यता याच्या भानावर त्यांचे व्यक्तित्व उभे आहे, त्याचा विस्तार व्हावा, हेच या प्रतिष्ठानाचे उद्देश आहे. इथे खरंच कोणी पदाधिकारी नाहीये. ज्याला वाटलं त्याने योग्य रीतीने सक्रिय सहभाग घ्यावा. मानव कल्याण, मानव मुक्तीसाठी जे जे झटतात त्या सगळ्यांसाठी हे व्यासपीठ खुले आहे. आणि हीच भूमिका घेऊन गेल्या 8 वर्षापासून अनेक कार्यक्रम पार पाडलेत. अनेक जुळले, अनेकांचे सहकार्य लाभले, अनेकांचे मार्गदर्शन, विचार ऐकायला मिळाले. त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर पुष्पा भावे, पद्मश्री गंगाधर पानतावणे, रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, पद्मश्री सुखदेव थोरात, नामदार रामदास आठवले, पॅन्थरचे संस्थापक सदस्य ज.वी. पवार, गिरीश गांधी, ज्येष्ठ समीक्षक वि. स. जोग, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी, आशा सावदेकर, डॉक्टर विलास वाघ, डॉक्टर उषा वाघ, डॉक्टर जयप्रकाश करदम, डॉक्टर अश्विनी धोंगडे, डॉक्टर विमल थोरात, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, असे कित्येक, डॉक्टर अनिल सपकाळ, अशी कित्येक नावं, डॉक्टर राजेश खरात, डॉक्टर शैलेंद्र लेंडे, प्रकाश खरात, अनिल नितनवरे व डॉक्टर अजय चिकाटे, हे सगळे सुरुवातीपासनं या प्रतिष्ठानाची अगदी आवर्जून सहभागी झालेत, जुळून आहेत. ऍडव्होकेट कुमकुम सिरपुरकर झाले किंवा जनार्दन वाघमारे, मल्लिका नामदेव ढसाळ झाले किंवा महेश एलकुंचवार, अशा अनेकांनी मार्गदर्शन दिले, सूचना दिल्या, आवर्जून कार्यक्रमांना प्रतिसाद दिला. या व्यतिरिक्त बरेचसे म्हणजे कवी संमेलन, पोस्टर पोएट्री, फोटो पोएट्री एक्झिबिशन, आता या सगळ्यांचा मी डिटेल्ड आढावा देत नाही, पण हे सगळे कार्यक्रम प्रतिष्ठानामार्फत पार पडलेत. आज 8व्या स्मृतिप्रित्यर्थ आपण या व्याख्यानमालेसाठी आपल्याला ख्यातनाम समीक्षक पद्मश्री डॉक्टर गणेश देवी लाभले आहेत. त्यांचा परिचय सूत्रसंचलन करतात डॉक्टर अजय चिकाटे, ते करून देतील. डॉक्टर अजय चिकाटे बद्दल 1-2 ओळी मला म्हणायच्या आहेत. पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालय नरखेड येथे ते मराठी विभाग प्रमुख आहेत आणि प्रोफेसर या पदावर रुजू आहेत. मध्यंतरीच त्यांना, अलीकडच्या काळातच त्यांना विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तिबोध स्मृती कविता लेखन वाङ्मय पुरस्कार त्यांना त्यांच्या मुठीतील वाळू या कविता संग्रहासाठी त्यांना मिळालेला आहे. तेव्हा डॉक्टर अजय चिकाटेंचं मनपूर्वक अभिनंदन. हे बोलून मी डॉक्टर चिकाटेंनाच विनंती करते की त्यांनी यावं आणि आजचे आपले जे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर गणेश देवी, त्यांचा रीतसर परिचय करून द्यावा. डॉक्टर अजय चिकाटे. धन्यवाद अपर्णा. अतिशय सविस्तर आणि वेधक असा या डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानचा उद्देश तुम्ही आपल्या वक्तव्यातून सांगितलं आहे आणि आजच्या या परिस्थितीवर, वर्तमान परिस्थितीवर अत्यंत सुंदर असं भाष्यही केलेलं आहे. सन्माननीय मित्रांनो, फक्त स्वतःसाठीच टाहो न फोडता इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे असते कविता. फक्त स्वतःसाठीच टाहो न फोडता इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे असते कविता. संशय व द्वेषाच्या भिंती कोलमडून पाडणे हीच असते कविता. जिवंत माणसांवर सळसळत प्रेम करते कविता आणि सत्य न्यायाचा जयघोष करून मानवाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हे असते कविता. हीच जर कविता असेल आणि आपण परिवर्तनवादी कवितेची ही परिभाषा मान्य करीत असू, तर ज्योतिताईंनी नुसत्या कविताच केल्या नाहीत, तर त्या प्रत्यक्षात कविता जगल्या सुद्धा. आदरणीय स्मृतिशेष ज्योतिताईंना मी विनम्र अभिवादन करतोय. आता आपण वळूया आजच्या मुख्य भाषणाकडे. आजच्या सत्रातील दुसऱ्या विचारपुष्पाचा विषय आहे भारतीय संस्कृती आणि भाषा विविधता, आणि या विषयावर आपलं मौलिक विचारचिंतन प्रकट करणार आहेत प्रख्यात भाषातज्ञ आदरणीय पद्मश्री डॉक्टर गणेश देवी सर. पद्मश्री गणेश देवी यांचं कार्य अत्यंत अमूल्य असं आहे. पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांचं पूर्ण नाव आहे गणेश नारायणदास देवी. भोर येथे 1950 ला त्यांचा जन्म झाला.
डॉक्टर गणेश देवी सरांचं व्यक्तिमत्व हे अत्यंत बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे. अतिशय शिस्तप्रिय आणि वेळेचं काटेकोर नियोजन करणारी व्यक्ती अशी त्यांची ख्याती आहे. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठात त्यांनी 16 वर्षे इंग्रजीचं अध्यापन केलं. इंग्रजीचे प्राध्यापक असताना सुद्धा त्यांनी त्याचा त्याग करून गुजरातमध्ये बडोद्यापासून 90 किलोमीटर दूर असलेल्या तेजगड येथे आदिवासी अकॅडमीची स्थापना केली. तेथे त्यांनी आदिवासीच्या उत्थानाचा ध्यास घेऊन मोठं काम उभारलं आहे. तेथे सुसज्ज ग्रंथालय आणि संग्रहालय त्यांनी उभारले आहे. तेथील संग्रहालयातून तर जणू आदिवासींचं जगणं त्यांनी जिवंतपणे उभं केलं आहे. तेथे जवळच असलेल्या कोराजगड येथील गुहाचित्रांच्या डेंटिंगचं काम सुद्धा त्यांनी पुढाकार घेऊन केलेलं आहे. अतिशय व्यग्र दैनंदिनी असलेले डॉक्टर गणेश देवी सर आदिवासी समाजामध्ये आत्मभान जागविण्याचं काम मोठ्या निष्ठेने करत आहेत. तेथे महिला बचत गट, मुलांकरिता शिक्षण, मीडिया स्कूल, ग्रंथालय, कौशल्य विकास, संगणक साक्षरता असं सारं काम ते काळजीपूर्वक करत आहेत. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यासाठी ते अपार कष्ट करत आहेत. पण एवढंच नाही तर डॉक्टर गणेश देवी सर यांची ओळख भाषा आणि संस्कृती यांचा विशेष अगत्य असणारे व्यक्तिमत्व म्हणूनही आहे. ते भारतीय साहित्य समीक्षक आणि भाषाशास्त्रज्ञ म्हणून ख्यात आहेत. बडोद्याच्या भाषा संशोधन केंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत. ते ज्येष्ठ भाषा संशोधक असून भाषा साक्षरतेसाठी व संवर्धनासाठी ते अत्यंत परिश्रमपूर्वक मोलाचं काम करत आहेत. भाषा जिवंत राहाव्यात या जिव्हाळ्यापोटी अत्यंत पोटतिडकीने ते कार्य करत आहेत. राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षपदी सुद्धा ते विराजमान आहेत. संत नामदेवाची कर्मभूमी घुमान येथे बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. अनेक मान सन्मानाने पुरस्कृत डॉक्टर गणेश देवी यांनी लेखक, कलावंत व विचारवंत यांना एकत्र आणून दक्षिणायन या चळवळीची स्थापना केली. विचारांचा प्रतिवाद केवळ विचारांनीच व्हायला हवा हे त्या चळवळीचे विचारसूत्र आहे. पुरोगामी विचारांचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या डॉक्टर गणेश देवी सर यांच्याकडे महात्मा गांधींच्या विचारांशी जोडणारा वर्तमानातील महत्वाचा धागा म्हणून पाहिलं जातं. त्यांनी मराठी, गुजराती तसेच इंग्रजी भाषांमधून आजपर्यंत 20 ग्रंथ लिहिलेले आहेत. इंग्रजीत ऑफ मेनी हिरोज, आफ्टर अमनेसी, क्रिटिकल थॉट, अ नॉमेड कॉल्ड थीप, इंडिया बिटवीन एडिशन अँड मॉडर्निटी, इन अनादर टंग, पीपल लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया, पेटेंट वर्ड्स अँड एन्थॉलॉजी ऑफ ट्रायबल लिटरेचर, इंडियन लिटररी क्रिटिसिझम, थिअरी अँड इंटरप्रिटेशन अशी महत्वाची पुस्तके आणि गुजरातीत आदिवासी जाने छे आणि मराठीत वानप्रस्थ, त्रिज्या, हिंसेचा प्रतिरोध अशी महत्वाची साहित्य संपदा त्यांची आहे. त्यांचं एकूणच कार्य अफाट आहे. भाषा, संस्कृती आणि आदिवासींच्या उत्थानासाठी अगदी निस्पृहपणे केलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव भारत सरकारने त्यांना पद्मश्री अवॉर्ड देऊन केलेला आहे. त्यांच्या व्याख्यानाचं जर आपल्याला वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास मी असं म्हणेन की आग्रहपूर्वक परंतु कोणताही अभिनिवेश टाळत अत्यंत परखड भाषेत बोलणं असंच त्यांच्या व्याख्यानाचं आपल्याला वैशिष्ट्य व्यक्त करावं लागेल. पण जेवढं कोणी परखड असतात तेवढेच ते स्पष्ट आणि स्वच्छही असतात. असं थोर व्यक्तिमत्व आज डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर ऑनलाईन उपस्थित आहेत. आज ते भारतीय संस्कृती आणि भाषा विविधता या विषयावर आपला मौलिक विचार अभिव्यक्त करणार आहेत. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मी आदरणीय डॉक्टर गणेश देवी सरांना त्यांच्या नियोजित विषयावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी अत्यंत सन्मानपूर्वक पाचारण करतोय. आदरणीय डॉक्टर गणेश देवी सर. ज्योती लांजेवार प्रतिष्ठान मध्ये सहभागी असलेले सर्व मित्र, त्यांच्या कन्या डॉक्टर अपर्णा बोस आणि या कार्यक्रमासाठी येऊ शकलेले आणि न येऊ शकलेले असे सर्व प्रगतिशील विचाराचे साथी, मी ज्योतिताईंच्या स्मृतीला नम्र अभिवादन करून मला आपल्या पुढे
जे विचार मांडायचे ते थोडक्यात वेळेचा अपव्यय न करता मांडण्याचा एक प्रामाणिक नम्र प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने आपल्या देशाला मिळालेल्या संविधानाला सुरुंग लावण्याचं जे काम सुरू आहे त्या कामाचे बरेचसे पैलू म्हणजे संसद न चालवणं, मॉब लिंचिंग, डेटा दडपणं वगैरे पासून ते बरेच पैलू वर्तमानपत्रात आलेले आहेत, त्यावर चर्चा पण होत राहते. काही पैलू हे दृष्टी आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीआड ठेवून घडवण्यात येत आहे. त्यापैकी एक 2017 मध्ये केंद्र सरकारने एक कमिटीची रचना केली. त्या समितीचा विषय होता भारताच्या 12,000 वर्षाच्या इतिहासावर पुनर्दृष्टी आणि त्याची पुनर्मांडणी करणे. या समितीमध्ये सगळेच्या सगळे उत्तर भारतातले, सगळेच्या सगळे एका विशिष्ट जातीतले, त्यात कुणी दक्षिण हिंदुस्थानातलं नाहीये, कुणी उत्तर पूर्वेचं नाहीये, कुणी आदिवासी नाहीये, कुणी दलित नाहीये, एकही स्त्री नाहीये. त्यामुळे कोणत्या प्रकारची इतिहासाची पुनर्रचना होणार आहे याची साधारण कल्पना आपल्या सगळ्यांना आहेच. या समितीविषयी कुठेही वर्तमानपत्रात उल्लेख नाही, फक्त पार्लमेंटरी डिबेट्स मध्ये 2 वेळेला प्रश्न विचारले गेले होते आणि त्याच्या उत्तरादाखल जी माहिती आली तेवढीच माहिती पब्लिक स्फिअर मध्ये आहे. पण या समितीचं काम मात्र जोरदारपणे सुरू आहे आणि ते जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्या समितीचा रिपोर्ट आपल्या देशातल्या प्रत्येक शाळेच्या टेक्स्टबुक मध्ये एक चॅप्टर म्हणून घालण्यात येणार आहे. दुसरा एक संविधानाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न नुकताच IIT ज्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 1950च्या दशकात स्थापन करायला नेहरू सरकारने सुरुवात केली होती की देशाची शास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयात जगाच्या इतर देशांच्या समतोल प्रगती होईल. ह्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा निर्माण झालेला खरगपूर IIT जगाच्या ग्लोबल आणि इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह मध्ये शास्त्राचं सायन्स, बेसिक सायन्सेसचं काम करेल यासाठी निर्माण करण्यात आली होती. त्याच्या गव्हर्निंग बोर्डवर JC बोस आणि त्या समतुल्य शास्त्रज्ञ होते, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होते आणि त्यातून निर्माण होणारे ग्रॅज्युएट्स हे आपल्या देशाला सायन्सेस आणि टेक्नॉलॉजीमध्ये आधुनिक जगामध्ये, आधुनिक दुनियेत आणून सोडतील असं स्वप्न होतं. आणि त्या IIT खरगपूरनी हे काम 6-7 दशक केलंही आहे. पण ह्या वर्षी IIT खरगपूरनी एक कॅलेंडर इश्यू केलेलं आहे. आता कॅलेंडर म्हणजे कॅलेंडर सारखं कॅलेंडर अत्यंत सामान्य वस्तू, ती या भाषणात कशाला मी आणतो. पण ते कॅलेंडर बघितलं तर 12 महिन्याचं कॅलेंडर आहे. त्याचा विषय आहे की भारतीय ज्ञान परंपरेची मुळं पुन्हा एकदा सजग करणं. आणि त्यात 3 उपविषय घेतलेले आहेत. त्यात वेदाचं रहस्य, हरप्पन संस्कृती आणि वेदांचा संबंध काय आहे ते दाखवणं, आणि तिसरा विषय की युरोपमधल्या इंडोलॉजिस्टनी भारतीय संस्कृतीची जी हेळसांड केली, विटंबना केली, त्याला ट्विस्ट दिल्या वेगवेगळ्या, त्याविषयीचा विरोध दर्शवणं. या कॅलेंडरमध्ये किमान 3-4 जागी हिटलरची स्वस्तिक छापलेली आहेत.
आणि हिटलर हा निवडून आलेला डिक्टेटर होता, हे वाक्य खास आठवण न विसरता लिहिलेलं आहे. यामध्ये विल्यम जोन्स, मॅक्स म्युलर, डी गोबेन यांनी भारतीय इतिहासाला किती विकृत वळण लावलं याची चर्चा आहे कॅलेंडरमध्ये. आणि विश्वास वाढावा बघणाऱ्याचा या सगळ्या आर्ग्युमेंटवर, म्हणून एक अरविंद घोषांचं चित्र आणि एक विवेकानंदांचं चित्र त्यात घातलेलं आहे. हा प्रयत्न आर्किओलॉजिस्टचा ग्रुप थिंक टँक बनवणं, ह्युमन जेनेटिक्सच्या लोकांचे प्रसिद्ध झालेले अहवाल विकृत स्वरूपात वापरणं आणि केंद्र सरकारकडून भारतीय संस्कृतीचा, भारतीय इतिहासाचा, खास करून प्री हिस्ट्री म्हणजे इतिहासपूर्व कालाचा आढावा घ्यायला लावणं, ही सगळी कामं मात्र एकाच गोष्टीसाठी आहेत, आणि ती गोष्ट म्हणजे हे राष्ट्र हिंदू राष्ट्र होतं आहे आणि राहील याची ग्वाही देशातल्या लोकांना द्यायची. ती जेव्हा दिली जाईल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी बनवलेलं संविधान हे बदललं जाऊ. जरी त्यातले शब्द काही प्रमाणात शिल्लक राहिले तरी त्यातला प्राण काढून घेतलेला असेल आणि त्याच्या जागी मनुस्मृतीमधल्या किंवा तत्सम त्यासारख्या दुसऱ्या एका फार प्राचीन काळातल्या रूढीवादी सनातनी परंपरेचे अवशेष भाग त्या संविधानात घातले गेलेले असतील. आता हे थांबवायचं जर असेल तर आपल्याला पॅरलल सरकारने जशी समिती नेमली आहे तशी आपण आपली नागरिकांची समिती नेमू, या 12,000 वर्षाच्या इतिहासाकडे पुन्हा एकदा बघायला पाहिजे. आणि म्हणून मी या माझ्या संभाषणासाठी, माझ्या भाषणासाठी भारताची संस्कृती आणि भाषा विविधता असा विषय घेतलेला आहे. 12,000 वर्षच का, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्या पूर्वी झालेल्या काही फार महत्वाच्या पर्यावरणीय आणि भौगोलिक संबंध असलेल्या समुदायांच्या स्थलांतराच्या घटनांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. इसवी सन पूर्व 9,400 किंवा 9,500, 9,500 वर्ष म्हणजे आजपासून 11,500 वर्ष या कालखंडात, या सुमारास ज्याला वैश्विक पर्यावरणाची वर्णन करणारे लेख किंवा पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक विशिष्ट नाव वापरलं गेलंय आणि ते आहे होलोसीन. मी या होलोसीन संबंधी काही सांगतो, पण त्याआधी इतर काही गोष्टींचा उल्लेख करणं गरजेचं आहे. होलोसीन नंतर पृथ्वीचं तापमान थोड्या अंशाने वाढत गेलं आणि त्यामुळं संपूर्ण जीवसृष्टीवर फार महत्वाचे परिणाम झाले. आणि म्हणून हा जो कालखंड आहे इसवी सन पूर्व 9,500 वर्ष आणि नंतरची 2100 वर्ष, 2,000 वर्ष, सुमारे 12,000 वर्ष, हा कालखंड डोळ्यासमोर ठेवून सरकारने भारताचा एक फ्रॉड्युलंट इतिहास रचण्याचं काम सुरू केलेलं आहे. आता ज्या महत्वाच्या घटना आपल्या पूर्वी घडून गेलेल्या आहेत
त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे भाषेच्या दृष्टीने आणि मानवी जीवनाच्या दृष्टीने. सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे भाषा बोलण्याची सुरुवात, भाषा या संस्थेची सुरुवात सगळ्या आजपर्यंत ज्ञात असलेल्या सायन्सेसच्या आधाराने सुमारे 70,000 वर्ष अशी सांगता येते. कारण 70,000 वर्षे होमोसेपियन्स अत्यंत स्पष्ट रीतीने निर्माण झालेल्याचं वर्ष आहे, कालखंड आहे. आपल्यासारखाच प्राणी त्याही फार पूर्वी पृथ्वीवर निर्माण झाला होता. त्याचे विविध प्रकारही होते. उदाहरणार्थ होमो इरेक्टस, निअँडरथाल आणि होमोसॅपियन, किमान हे 3. याही पेक्षा अजून काही अन्य प्रकार आहेत, पण हे 3 आपल्या दृष्टीने महत्वाचे. आणि त्यांचं अस्तित्व 20 लाख वर्षापासून फेंटली आणि 5 लाख वर्षापासून अत्यंत स्पष्टपणाने आर्किओलॉजी, एन्शंट स्टडीज ऑफ स्केलेटन्स ऑफ स्टडी ऑफ एन्शंट स्केलेटन्स यांच्या आधाराने त्यांची निर्मिती, उत्पत्ती, एव्होल्युशन या गोष्टी मांडण्यात आलेल्या. हे तिन्ही आफ्रिकेमधून निर्माण होऊन नंतर युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका इथपर्यंत इतिहासाच्या फार दीर्घ पल्ल्यामध्ये पोचले. 70,000 वर्षापूर्वी होमो म्हणजे बुद्धिमान, सॅपियन म्हणजे पाठीचा कणा असलेला बुद्धिमान माणूस, सुमारे 70,000 वर्षापूर्वी आफ्रिकेतून उत्तर आफ्रिकेपर्यंत सरकत स्थलांतर करत निघाला. कारण त्याला भाषेचा आधार मिळाला होता. त्या स्थलांतरासाठी भाषा असणं हे एक हत्यार होतं. लॉंग काही शारीरिक अंतर असतानाही कम्युनिकेशन करणं किंवा अनुपस्थित असलेल्या गोष्टीचं वर्णन करणं हे भाषेच्या आधाराने शक्य होत होतं. पण यावेळेस युरोपमध्ये निअँडरथाल, जसे आवाज नाही त्यांचा. प्लीज एक रिक्वेस्ट आहे सगळ्या पार्टिसिपंट्सना, स्वतःला म्यूट करा. शांतपणे हे मौलिक भाषण आहे, ते शांतपणे व्याख्यान कृपया करून ऐका. विनीता हिंगे प्लीज म्यूट करा. मी वारंवार तुम्हाला म्यूट करते, तुम्ही अनम्यूट करता आहात. सर प्लीज कंटिन्यू. आय एम सॉरी. सर म्यूट आहे. 65,000 वर्ष ते 45,000 वर्ष या 20 आपल्या पूर्वीच्या या 20,000 वर्षाच्या कालखंडात होमोसेपियन आफ्रिकेतून निघून दर्याकिनारे स्थलांतर करत एशियामध्ये, आज ज्याला आपण वेस्ट एशिया म्हणतो, नंतर तिथून पुढं आज ज्याला भारत म्हणतो तिथून पुढं तो ईस्ट एशिया आणि नंतर पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया अशा रीतीने स्थलांतरित होत राहिला. जिथं त्यांना राहायला जागा मिळाली, जिथं मुबलक प्रमाणात प्राणी होते, कारण प्राणी अन्न होतं त्यांचं, तिथं यातले काही लोक राहत गेले. त्यावेळच्या लोकसंख्येची कल्पना आपण आपल्या नजरेने करू शकत नाही, कारण आफ्रिकेतून निघालेल्या होमोसेपियन्सच्या संपूर्ण चमूची संख्या 800 पेक्षा जास्त नसेल असे अंदाज आहेत. अजून एक गोष्ट, सुमारे 9,500 वर्षापूर्वी जो दुसरा पर्यावरणाचा काळ होता, त्या काळामध्ये म्हणजे 80,000 वर्ष ते आपल्या आधीचे 10,000 वर्ष या काळामध्ये पुष्कळ मोठे शीतयुग येऊन गेली. आणि काही वेळेला शीतयुग आल्यानंतर त्याच्यामध्ये वॉर्मिंग
झाल्यानंतर पुन्हा शीतयुग येणं, असा कालक्रम, असा पर्यावरणाचा क्रम सुरू राहिला. अगदी सगळ्यात शेवटचं जे शीतयुग आलं ते सुमारे 18,000 वर्ष ते सुमारे 10,500 वर्ष आपल्यापूर्वी ह्या काळात येऊन गेलं. त्यावेळेला त्या शीतयुगामध्ये आता जी भारताची जमीन आहे, भूखंड आहे, त्यात अर्ध्यापेक्षा जास्त बर्फानी गडलेला भूखंड होता. म्हणजे आता नागपूरमध्ये इतकी उष्णता आहे, गरमी असती, पण त्या काळामध्ये नागपूरच्या उत्तरेला बर्फ अजूनही असू शकत होता. हा बर्फ कमी होत होत त्यातून नद्या निर्माण होत होत तिथं प्राणी आणि वनस्पतींची वाढ पुन्हा एकदा होलोसीन सुरू झाल्यानंतर तो कालखंड 3,000 ते 4,000 वर्षाचा आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा इराणमधून, आफ्रिकेतून इराणमध्ये स्थायिक झालेले आणि होलोसीन पर्यंत जिवंत राहिलेले असे लोक पुन्हा एकदा भारताकडे वळले, जसे ते अन्य देशांच्या, अन्य भूखंडांच्याकडे वळले, आणि त्यांचा आणि आधी आलेल्या होमोसेपियनचा संयोग झाला आणि नवीन प्रजा निर्माण झाली. हा संयोग उत्तरेकडं म्हणजे मध्य भारतापर्यंत बर्फ असल्यामुळं मात्र दक्षिणेतच होऊ शकला, आणि म्हणून भारताची सगळ्यात आधीची प्रजा ही दक्षिणेमधली प्रजा आहे. ही फार महत्वाची गोष्ट भाषांच्या दृष्टीने आपल्यासाठी आहे, आजच्या भाषांची स्थिती समजण्यासाठी. 45,000 वर्षापूर्वी आलेले होमोसेपियन्स, त्यानंतर बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर म्हणजे जवळजवळ 30,000 वर्षानंतर पुन्हा एकदा इराणमधून आलेले होमोसेपियन्स, यांच्या आया एकच होत्या. त्यांचा जेनोमिक वंश आईच्या बाजूनी सतत एकच राहिला होता. पण युरोपमध्ये जे गेले त्यांचा वंश हा वेगळ्या रीतीने विकसित होत गेला, कारण तिथं निअँडरथाल आणि होमोसेपियन्स यांचा संयोग झाला. ईस्ट एशियामध्ये होमो इरेक्टस आणि होमोसेपियन्स यांचाही संयोग झाला. आपल्या सब कॉन्टिनेंटमध्ये आलेले मात्र एकच प्रकारचे लोक होते. म्हणजे आजही आपण असं म्हणू शकू की ह्या देशातले आपण सगळे एकाच कुटुंबातले आहोत. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. हैदराबादच्या CC हे सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये असलेल्या जिनोम पूल मधून अनेक टेस्ट झाल्यानंतर याविषयीची कुठल्याही संशयाच्या पलीकडे खात्री करून घेण्यात आलेली. आपल्या देशामध्ये भाषांच्या दृष्टीने बोलणारा प्राणी हा 45,000 वर्षापूर्वी पोचला होता, आणि त्यापैकी काही आजही अंदमानमध्ये आहेत. ते जे बोलतात त्या भाषांचा इतिहास 45,000 ते 60,000 वर्षाचा आहे. 2010 मध्ये शेवटचा शेवटची बो नावाची भाषा बोलणारी व्यक्ती मेली. त्यावेळेस एक 65,000 सतत चालत आलेली भाषेची परंपरा खंडित झाली, केवळ आपल्या आधी 10-11 वर्ष. 45,000 वर्षापूर्वी दक्षिण भारतामध्ये काही ठिकाणी होमोसेपियनची वस्ती होती. हे आर्किओलॉजी आणि सापळ्यांचा अभ्यास करणारे लोक, दातांचा, प्राचीन सापडलेल्या दातांचा अभ्यास करणारे लोक, यांच्या अभ्यासावरून आपल्याकडं याचे पुरावे आहेत. पण हे सगळे फार जुने काळ मी सोडतो आणि सुमारे आपल्या आधी 9,000 वर्ष म्हणजे इसवी सन पूर्व 7,000 वर्ष या काळाकडे मी वळतो. इसवी सन पूर्व 7,000 मध्ये आपल्या देशात इराणमधून पहिल्यांदा शेती व्यवस्था आली. शेती करणं हे काम, त्याच्या आधीचे लोक हंटर गॅदरर्स होते. ते जमवलेली फळं पानं आणि मारलेले प्राणी खाऊन जगत होते. पण
सुमारे 7,000 वर्ष, इसवी सन पूर्व 7,000 म्हणजे आपल्या आधी 9,000 वर्ष इराणमध्ये शेतीचा विकास झाला आणि तिथून शेतीचा विकास झाल्यानंतर प्राण्यांची आजूबाजूच्या व्यवस्था बदलली जाते आणि त्याच्यामुळं शेती करणाऱ्या समाजाला सतत स्थलांतरित होत नवीन नवीन जागी शेतीचे प्रयोग करणं भाग पडतं. त्यामुळे ते भारतात पोचले. याविषयी शेतीच्या इतिहासाच्या संशोधकांनी पुष्कळ मटेरियल उपलब्ध केलेलं आहे. तर मग हे लोक बोलत होते का नव्हते? त्याचं अगदी स्पष्ट उत्तर आहे, ते बोलत होते. ते बोलत होते म्हणजे त्यांची भाषा होती किंवा त्यांच्या भाषा होत्या. हे लोक होलोसिनचा परिणाम झाल्यामुळं उत्तरेकडचा बर्फ वितळण्याचं काम सुरू असतानाच इथं येऊन पोचले होते. म्हणून ते सर्वात पहिल्यांदा सिंध, गुजरात, महाराष्ट्र आणि त्याच्या दक्षिणेला आधी पोचले आणि त्यानंतर सुमारे 1,000 किंवा 1,500 वर्षांनी ते उत्तरेलाही पोचले. लिंग्विस्टिक्स मध्ये एक सिद्धांत वापरला जातो, त्याला लँग्वेज नॉट, KNOT किंवा पॉप्युलेशन नॉट असा शब्द वापरला जातो. ज्या ठिकाणी मुबलक अन्नधान्य आहे किंवा प्राणी मारून खायला आहेत तिथं लोक राहणं पसंत करतात आणि मग ते स्थलांतरित होत नाहीत आणि त्यांची त्या मुबलक अन्न किंवा मांसामुळं संख्येची वाढ होत राहते आणि अशा वाढ होत राहणाऱ्या कुटुंबामध्ये एखादी नवी भाषा जन्माला येऊ शकते. इतर लोक पुढे गेलेले असतात किंवा मागे राहिलेले असतात, त्यांच्या भाषा वेगळ्या वेगळ्या बनत जातात. सुमारे इसवी सनाच्या आधी 5,000 वर्ष आपल्याकडे शेती येऊन पोचली होती आणि शेतीमधून निर्माण झालेलं सरप्लस वाचून त्याच्या आधारावर संपत्ती तयार करणे, एक्सचेंज करणे, लेबर विकत घेणे या प्रक्रिया सुरू झालेल्या होत्या. आणि त्या सगळ्याचा एकवटून झालेला प्रभाव म्हणजे इसवी सन पूर्वच्या 3ऱ्या सहस्त्रकात हरप्पा, मोहनजोदडो सारखी संस्कृतीचा त्याचा विकास व्हायला लागला. त्याचा अत्युच्च काल आहे तो इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1900 आहे. म्हणजे हरप्पा आणि मोहनजोदडो, ज्याला आपण इंडस सिव्हिलायझेशन म्हणतो, त्याच्या आधी भाषा होत्या का? त्या होत्या. त्या इराणमध्ये होत्या, आता ज्याला अफगाणिस्तान म्हणतो तिथेही होत्या, आता ज्याला टर्की किंवा सिरिया म्हणतो तिथं होत्या, आणि आता ज्याला आपण तमिळनाडू म्हणतो, आंध्र प्रदेश म्हणतो, तेलंगणा म्हणतो, महाराष्ट्र म्हणतो तिथेही होत्या. हरप्पन भाषा कोणती होती हे आजपर्यंत आपल्याला माहित नाहीये. त्याविषयी बरेच तर्क बांधले गेलेले, पण त्यासाठीचे संपूर्ण पुरावे आजपर्यंत उपलब्ध नाहीत आणि त्यासाठी बरंच संशोधन झाल्यानंतर ते पुरावे उपलब्ध होतील. पण एक अशी धारणा आहे की तमिळ ही हरप्पन लँग्वेजच्या सबस्ट्रॅटम मध्ये कुठेतरी होती. म्हणजे तमिळ ही आजची तमिळ नाही, पण तमिळच्या आधीची प्रोटो द्रविडिक किंवा तिच्याही आधीची जी भाषा असेल, जी सुमारे 6,000 वर्ष 7,000 वर्ष इसवी सन पूर्व दक्षिण भारतात बोलली जात, कारण तिथं माणसं होती, भाषा असणारच. ती भाषा ही हरप्पन भाषेशी कुठेतरी संबंधित आहे असा एक सिद्धांत हा या हरप्पन भाषेच्या अनेक चुकीच्या बाबतीच्या चुकीच्या सिद्धांताच्या पैकी कमीत कमी चुकीचा सिद्धांत आहे. तो अजूनपर्यंत पूर्ण योग्य सिद्धांत ठरलेला नाहीये. पण द्रविडिक भाषांची एक शाखा पार पाकिस्तानच्या पलीकडं पश्चिम एशियामध्ये मिळती, ब्राह्मी भाषा. त्यावरून साधारणपणे असा तर्क आज काही तमिळ भाषेचे अतिउत्साही लोक बांधतायत, पण तो तर्क बांधण्याचा मार्ग हा ह्या समस्येसाठी ठीक नाहीये. त्यानंतर स्टेपीज मधनं, म्हणजे रशियापासून पश्चिम युरोप पर्यंत
पसरलेला एक विस्तीर्ण असा प्रदेश जिथं मात्र गवत वाढतं. तिथून इसवी सन पूर्व 3000 वर्ष ह्या काळात एका नवीन भाषेचा विकास सुरू झाला आणि ती भाषा वाढत वाढत इसवी सन पूर्व 2000 वर्षापर्यंत एक स्थिर रूप घेऊन युरोपच्या दक्षिणेकडं, आफ्रिकेच्या उत्तरेकडं, एशियाच्या उत्तरेकडं म्हणजे ज्याला ग्रीस म्हणतो तिथल्या बेटांच्या मध्ये पोचली होती. आणि म्हणून युरोपमधली सगळ्यात जुनी भाषा म्हणजे ग्रीक भाषा असं आपण म्हणतो. त्याला इंडो युरोपियन भाषा समूहाचा भाग मानला जातो. त्यानंतर 400-500 वर्षामध्ये त्याची दुसरी ब्रांच ही इराणमध्ये पोचली. त्याला इंडो इराणियन असं नाव दिलं गेलं. आणि त्यानंतरच्या इंडो इराणियनच्याही नंतरच्या क्रमामध्ये विकासाच्या क्रमामध्ये इंडो आर्यन, ज्याला जुन्या संस्कृत भाषेचं नाव, ही भाषा ही भारतामध्ये सुमारे इसवी सन पूर्व 1600 किंवा 1500 साली हळूहळू यायला लागली. आणि ते येण्याचं कारण होतं की ह्या लोकांच्याकडं, स्टेपीज मधल्या लोकांच्याकडं घोड्यांच्या साह्याने खेचलेली गाडी, ज्याला आपण आता रथ म्हणतो, त्याची निर्मिती झाली होती. आणि त्या घोड्यांच्या साह्याने खेचलेल्या गाडीवरून धावता धावता वेगात असताना बाण मारणे किंवा शस्त्र फेकणे शक्य झालं होतं. म्हणून त्या स्टेपीज मधल्या लोकांचा फैलाव जास्त वेगाने वेगवेगळ्या ठिकाणी युरोपमध्ये आणि पश्चिम एशियामध्ये होत होता. संस्कृतचं अगदी प्राथमिक रूपे ते इंडो इराणियन पासून निर्माण, थोडीशी सरकलेली, थोडीशी सुटी झालेली भाषा असं आहे. आणि म्हणून वेदात अनेक अवस्था, जंदावस्थेमधले शब्द आहेत, देवांची नाव आहेत, 300च्या पेक्षा जास्त शब्द कॉमन सापडलेले त्या स्वरूपात. ऋग्वेदाची निर्मिती इसवी सन पूर्व 1400 मानली गेलेली आहे. आणि मानली गेलेली म्हणजे सिद्ध झालेली आहे. आणि त्यानंतर सगळे वेद पूर्ण होतपर्यंत इसवी सन पूर्व 800 किंवा 700 पर्यंत आपण येऊन पोहोचतो, म्हणजे गौतम बुद्धांच्या 200 वर्ष आधी. तर ह्या सगळ्या मांडणीमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी मी सोडल्या, त्या मी आता मुद्दामून नमूद करतो. गौतम बुद्ध हे भारताच्या संपूर्ण नकाशा बघितला तर पूर्व दिशेचे. त्यांची भाषा आणि त्यांच्या नंतर 100-150 वर्षाच्या गॅप नंतर त्यांच्या शिष्यांनी वापरलेली भाषा, तिला नाव आहे पाली. गौतम बुद्धांचा जन्म केव्हा झाला, त्यांचं आयुष्य याच्याविषयी रेकॉर्ड असल्यामुळं आपल्याला माहिती आहे की इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये पाली भाषा अस्तित्वात होती. आपल्याला हे माहिती आहे की गौतम बुद्धांनी अत्यंत सोफिस्टिकेटेड ऍडव्हान्स फिलॉसॉफिकल कन्सेप्ट मांडले. आणि असे कन्सेप्ट एखाद्या भाषेत मांडण्यासाठी त्या भाषेचा एक 500-600-1000 वर्षाचा पूर्व इतिहास असायला लागतो. आणि जरी पालीचा बुद्धांच्या आधी 1000 वर्षाचा पूर्व इतिहास असला किंवा नसला, तरी हे आपल्याला माहितीच आहे की त्यांच्या आधी कितीतरी हजार वर्ष, 3-4 हजार वर्ष मनुष्य वस्ती ज्या भागात गौतम बुद्धांनी आपली शिकवण पसरवली त्या भागात होतीच होती. म्हणजे त्या लोकांची कुठली ना कुठली तरी भाषा असणार. गौतम बुद्धांचे समकालीन महावीर जैन, या महावीरांनी नंतर मग त्यांच्या शिष्यांनी जी मांडणी केली त्याच्या आधारावरून प्राकृत भाषा वापरली गेली. अशा काही अन्य प्राकृत भाषा ही संस्कृत येऊन पोचत होती तेव्हा आणि त्याच्या आधी या देशात होत्या.
कारण या देशात मनुष्यवस्ती होती, छोटी छोटी गावं बनलेली होती. संस्कृत येऊन पोचली तोपर्यंत या देशात शहरी व्यवस्थेचीही निर्मिती हरप्पामध्ये, म्हणजे संस्कृत येण्याच्या आधी, ऋग्वेद लिहिण्याच्या 1100 वर्ष आधी, 1100 वर्ष आधी हरप्पाची डेव्हलपमेंट झालेली होती शहरी रूपामध्ये. तर संस्कृत येण्याच्या आधी या देशामध्ये संस्कृत इथं येऊन पोचण्याच्या आधी या देशाची भाषा व्यवस्था होती. त्यात तमिळ किंवा तमिळशी मिळत्या जुळत्या दक्षिणेकडच्या विविध भाषा, अशा आज 28 भाषांचा हिशोब लावता येतो. त्याबरोबर पाली किंवा पालीशी मिळत्या जुळत्या अशा विविध भाषा आणि प्राकृतशी मिळत्या जुळत्या विविध भाषा. त्यापैकी प्राकृतचा हिशोब एक ढोबळ मानाने जो लावलाय, त्यात पैशाची महाराष्ट्री ह्या 2 प्राकृतचा उल्लेख आहेच आहे, पण पूर्वेकडची ही एक प्राकृत होती जी आत्ताच्या बंगाली किंवा ओरिया भाषेमध्ये ध्वनित आहे, त्यात अनुस्यूत आहे. प्राकृत, तमिळ म्हणजे तमिळ पूर्वीची, आत्ताची जी तमिळ आहे ती सुमारे इसवी सन पूर्व 400-500 सालापासूनची अस्तित्वात आहे. त्या आधीची प्रोटो तमिळ, प्रोटो पाली, प्रोटो प्राकृत या महत्वाच्या भाषा. पण विचार करा, जेव्हा भारतात आपल्या 8व्या संविधानामध्ये भारताच्या 8व्या परिशिष्टामध्ये संविधानाच्या संस्कृतचा प्रवेश झाला, पण पालीचा झाला नाही. कारण बुद्धिझम यांच्याबरोबर संस्कृत बरोबर आलेल्या नॉलेज सिस्टीमनी आणि लोकांनी एक मोठा संघर्ष, युद्ध किंवा विद्रोह केला होता. म्हणून पाली अनुल्लेखाने मारण्यात येते, प्राकृतला अपभ्रंश म्हणून बाजूला ढकलण्यात येतं. तमिळला एक इंडो आर्यन भाषा समूहातली नाही म्हणून वेगळ्या रीतीने वेगळ्या पंगतीत बसवण्यात येतात. आणि एकंदरीत आपल्या देशातल्या सगळ्याच भाषा इंडो आर्यन किंवा संस्कृत मधून निर्माण झालेल्या असा देखावा निर्माण करण्यात येतो. याची सुरुवात 18व्या शतकाच्या शेवटी एशियाटिक सोसायटीचे निर्माते स्थापक विल्यम जोन्स यांच्या एका अत्यंत सुरुवातीच्या स्तरावर केलेल्या विधानांनी, संशोधनाच्या सुरुवातीच्या स्तरावर केलेल्या हायपोथेसिस किंवा ज्याला इंट्युटिव्ह गट फिलिंग म्हणतो, त्या प्रकाराच्या विधानांनी झाली. विल्यम जोन्स यांनी असं विधान केलं की ग्रीक, लॅटिन, पर्शियन, एन्शंट इराणियन, अरेबिक, संस्कृत याच्यामध्ये मला काहीतरी साम्य दिसतंय, आणि म्हणून त्यांची एक अशी कुठली तरी माता किंवा आजी भाषा किंवा पणजी स्वरूपाची भाषा असेल, आणि ती प्रोटो इंडो युरोपियन असं नाव दिलं, कारण काही भारताकडच्या आणि काही युरोप मधल्या यांच्यातलं साम्य दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते, म्हणून इंडो युरोपियन. त्याची प्रोटो शोधण्यामध्ये, त्याची आई शोधण्यामध्ये 100-1 वर्ष लिंग्विस्टनी आपली एनर्जी लावली, युरोपच्या आणि त्यांच्या छायेखाली आपल्या देशातल्या पण. मित्र, आपल्या देशामध्ये असलेल्या ज्ञानाच्या वेगवेगळ्या निर्मितीत जसा संस्कृतने सहभाग दिलेला आहे, तसाच प्राकृतनी पण दिलेला आहे, पालीनी दिलेला आहे आणि द्रविडिक भाषांनी दिलेला आहे. आपली बृहत कथा निर्मितीची एक गोष्ट आहे, ती संपूर्ण गोष्ट मी सांगत बसत नाही, बरीच लांबलचक गोष्ट आहे, पण त्यात बृहत कथा लिहिणाऱ्यांनी सर्वात सुरुवातीला ती पैशाचिक भाषेमध्ये लिहिली होती आणि नंतर त्याचा अनुवाद, त्याचं रूपांतर संस्कृतमध्ये झालं. म्हणजे आपल्या सगळ्या कथांची
सुरुवात, सगळ्या कथांची सगळ्या कथांचं मूळ ज्या ज्या कथेमध्ये आहे त्या गोष्टीची ही गोष्ट. याचा उल्लेख मी अशासाठी केला की वैदिक काळात ऋग्वेदाच्या निर्मितीनंतर आपल्याकडे ज्या मिथ्स तयार झाल्या, ज्या आजही आपण वापरतो, वेगवेगळ्या प्रकारच्या, यमी असू देत किंवा अजून काही अप्सराज असू देत किंवा गंधर्व असू देत, या सगळ्या इंडो इराणियन मधनं आल्यात का, इंडो युरोपियन मधनं आलेल्या आहेत का? त्याचं उत्तर नाही. त्या तिथून आलेल्या नाहीत. ग्रीसमध्ये निर्माण झालेल्या, ग्रीक भाषेत निर्माण झालेल्या काही पुराण कथा या आपल्याकडे निर्माण झालेल्या काही पुराण कथांसारख्या आहेत, पण बहुतेक सगळ्या ह्या संस्कृत इथं येऊन पोचण्याच्या आधीच निर्माण झालेल्या कथा आहेत. कदाचित ऐतिहासिक, कदाचित अनऐतिहासिक, मिथक, केवळ मिथ्स असतील, आणि त्या सगळ्या संस्कृतमध्ये अक्युम्युलेट झाल्यात. मी महाभारतावर लिहित असताना भांडारकर इन्स्टिट्यूटचं महाभारत बघत होतो. त्याच वेळेस मला भिल्लांचं महाभारतही सापडलं, आणि तेही तितकंच जुनं आहे. आपल्या देशाची संस्कृती ही आजपर्यंत आपण पूर्ण स्वरूपात ओळखली नाहीये. महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मराठी क्लासिकल लँग्वेज आहे, ती सरकारने क्लासिकल म्हणून स्वीकारावी म्हणून पुष्कळ टाहो फोडला जातो, पण मराठीचा संपूर्ण बेस प्राकृत आहे, आणि ती प्राकृत क्लासिकल संस्कृतच्या आधीची आहे. हे संशोधन करण्यासाठी कुठलाही मराठीचा अभ्यासक पुढे येताना दिसत नाहीये. म्हणजे आपलाच वारसा, आपलाच ठेवा आपण स्वतःच्या हाताने उधळून टाकतो आहोत. केंद्र सरकारने ही जी समिती नेमली आहे त्याचा हेतू पाली म्हणजे बुद्धिस्ट फिलॉसॉफी, प्राकृत म्हणजे केवळ जैन नव्हे पण विविध प्रकारच्या पंथांच्या, सेक्ट्सच्या धर्मधारणा, ह्या सगळ्यांना संस्कृतमध्ये समाविष्ट करून घेणे. यासाठी ही समिती हरप्पा मधली भाषा ही संस्कृतच होती हे सिद्ध करण्याच्या मागे लागलेली. आणि तसं जर झालं, तसं जर सिद्ध होते अशी स्टेटमेंट झाली, तर याचा अर्थ इंडो युरोपियन भाषा या हरप्पा मधून, संस्कृत मधून, इंडो इराणियन भाषा या हरप्पा मधून, संस्कृत मधून जगभर पसरल्यात. आणि ते सिद्ध केल्यानंतर भारत हा फार प्राचीन काळचा विश्वगुरु आहे हे सांगता येईल. हा तद्दन मूर्खपणाचा आणि इतिहासाचे सगळे पुराव्यासकट लिहिलेल्या इतिहासाचे सगळे सिद्धांत धुडकावून लावून नवीन फॅन्टसी, भ्रामक स्वरूपाची आपल्या पूर्वकालाची रचना करण्याचा उपद्व्याप RSSनी सरकारच्या डोक्यावर मारलेला आहे. आणि सरकारने आपल्या पैशांनी ही कमिटी नेमून तो आपल्याच येणाऱ्या मुलाबाळांच्या माथ्यावर ठोकण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून भारतीय संस्कृती आणि भाषा विविधता याचा विचार करताना सगळ्यात पहिला प्रश्न विचारायला पाहिजे की भारतात लोकवस्ती केव्हा होती? ती लोकवस्ती होण्यासाठी हवामान योग्य होतं का? ती लोकवस्ती असेल तर त्यांच्या भाषा होत्या, त्या कोणत्या होत्या? त्या भाषा जर असतील तर मग संस्कृत इथं आल्यानंतर, इथं येऊन पोचल्यानंतर त्या दुसऱ्या भाषांना दुय्यम स्थान का मिळालं? ते जर आपण शोधलं, आणि ते शोधणं फार अवघड नाहीये, तर बरेच घोटाळे, गुंता जो झालेला आहे आपल्या सांस्कृतिक विचाराचा, तो गुंता सुटेल आणि घोटाळे आपण शकू. ही जी अत्यंत युनिक मेथड संस्कृतने वापरली
आणि त्यातून निर्माण झालेल्या संस्कृतीने, आणि ती होती असिमिलेशन. असिमिलेशन. कुणाशी स्पष्ट लढाई करायची नाही, पण इतरांनी केलेल्या लढाईचं श्रेय आपण घ्यायचं. उदाहरणार्थ, काही काळापूर्वी, म्हणजे गेल्या 7, 8, 10 दशकापूर्वी स्वातंत्र्याचा लढा झाला. त्यात लढाई न करता आज त्या लढाईचं श्रेय घ्यायला पुढे सरसावलेलं हे संस्कृतचे चाहते आहेत, हे तुम्हाला मला माहिती आहे. दुसऱ्याची सगळी मिथक स्वतःची आहेत अशा रीतीने लावून घ्यायची. व्यासांच्या महाभारतात हे काम फार मोठ्या प्रमाणावर झालं. प्लेजरिझम ऑफ द हायेस्ट ऑर्डर त्या कवितेत झाला. सुंदर रीतीने केलाय, पण सौंदर्य हे सत्याची रिप्लेसमेंट नाहीये. मी संस्कृत भाषेवर प्रेम करतो. आवडती मला भाषा. मला सगळ्याच भाषा आवडतात. त्याच्यामुळे संस्कृत भाषेवर माझा राग नाहीये, आणि तसा राग कुणी करू नये असं मी एक प्रार्थना पण करतो. पण आपण ज्याला आपण प्री हिस्ट्री म्हणतो, ती एकदा नीट समजून घेणं आणि त्याच्या आधारावर आपल्या संस्कृतीच्या सगळ्या खाणाखुणा आपल्या सभोवताली आहेत त्या ओळखायला सुरुवात करणं हे गरजेचं आहे. निअँडरथाल आणि होमोसॅपियन युरोपमध्ये जेव्हा एकत्र आले, तेव्हा एक स्त्री एक पुरुष हा नियम स्वीकारला गेला. आपल्याकडं एक स्त्री अनेकांशी लग्न करू शकायची. आजही किन्नौरमध्ये ती परंपरा आहे. एक पुरुष अनेक स्त्रियांशी लग्न करू शकायचा. अगदी अलीकडे पर्यंत माझ्या माहितीत अशी अनेक उदाहरणे इथं होती. हा वेगळ्या प्रकारचा समाज ज्यांनी कलेक्टिव्ह ओनरशिप हे इकॉनॉमिक ओरिएंटेशन स्वीकारलं होतं. अर्थात ते आता पूर्ण नाहीसं झालेलं आहे, पण त्याच्या पायावर उभे राहिलेलं साहित्य, आपलं साहित्य, नॉट लिटरेचर. लिटरेचर म्हणजे लेटर्सवर आधारलेलं, अक्षरावर आधारलेलं, म्हणजे अक्षरण. लिटरेचर या शब्दाचा अर्थ अक्षरण, अक्षरांनी केलेलं. पण आपलं साहित्य आहे. आपलं साहित्य हा समाजाचा गाभा आहे, आणि आपली भाषा, आपल्या देशातल्या भाषांचा इतिहास हीच आपली संस्कृती आहे. संस्कृत भाषेचा इतिहास ही आपली संस्कृती, संपूर्ण संस्कृती वर्णन करू शकेल इतपत नाहीये, थोडा अंश आहे. मित्र, हा विषय बराच मोठा आहे आणि अनेक याच्या अंगांवर विस्तृत बोलणं गरजेचं आहे. पण मी आज मुद्दामून हा विषय अशासाठी मांडला की आता या देशात ख्रिश्चनांच्यावर, मुस्लिमांच्यावर, दलितांच्यावर, आदिवासींवर जे अत्याचार होत आहेत, ते अत्याचार करणारे एका संस्कृती बेहोशीत आहेत, नशेमध्ये आहेत, आणि त्यांना आपण सुपिरियर संस्कृती असणं हे सिद्ध करून दाखवायचं. ज्याप्रमाणे हिटलरला प्युअर आर्यन्स चा शोध होता, त्याच प्रकारे आपल्याकडच्या काही लोकांना एन्शंट आर्यन्स, हरप्पामध्ये आर्यन्सच होते हे सिद्ध करून दाखवायचं प्रचंड वेळ आहे. ही एक मानसिक विकृती आहे. आपण संविधानाच्या आधाराने आणि विवेकाच्या आधाराने आणि सायंटिफिक ट्रूथफुल रिसर्चच्या आधाराने ह्या गोष्टी खोडण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर करायला पाहिजे. आणि तो आत्ताच केला, सगळी ताकद एकवटून केला, तरच ही एक प्राचीन समाज व्यवस्था पुढे नीट टिकू शकेल. नाहीतर विषारी मनाचे नागरिक या देशाच्या
पासून आजपर्यंतच्या सगळ्यात कलंकित कालखंडाचं उद्घाटन करतील. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मौलाचं हे व्याख्यान तुम्ही आज दिलं. तुमची जर हरकत नसेल तर एक दोन इंटरव्हेन्शन्स, एक दोन प्रश्न आपण जर घेऊ शकतो तर तुमची परवानगी घेते मी यासाठी सर. सर सर तुम्ही अनम्यूट. सर ऐकू येत नाहीये. सर अनम्यूट. सर हा. मला तुमच्या मॉडरेटरनी मला म्यूट केलं होतं. होय का? ठीक. आय एम ओके विथ क्वेश्चन्स. तर कृपया करून सरांनी जे व्याख्यान दिलंय त्या व्याख्यानासंबंधितच प्रश्न करावा. विषयाअंतर्गत प्लीज विचारू नका. महत्वाचा जर मुद्दा असेल तरच आपली मांडणी पुढे आणा. थँक्यू. अजय. अजय. श्रीराम डोंगरे. श्रीराम डोंगरे विचारा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. माझा आवाज येतोय? येतोय. नमस्कार सर. नमस्कार सर, मला एक तो म्हणजे आज संस्कृती या शब्दाला म्हणजे आपली संस्कृती, आमची संस्कृती असं म्हणजे नकारात्मक अर्थ थोडासा आजच्या काळामध्ये लागलेला आपण बघतो. म्हणजे संस्कृती रक्षक वगैरे या अर्थाने. पण मग आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा म्हणजे सकारात्मक पद्धतीने आपण या गोष्टीकडे म्हणजे कसं बघाल किंवा आपण कसं बघायचं की कुठल्या अर्थाने आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगायचा का आपण बाळगायचाच नाही संस्कृतीचा अभिमान आणि केवळ तटस्थपणे या गोष्टीकडे बघायचं. थँक्यू. संस्कृतीचा अतिशय अतिरिक्त अभिमान जर असेल तर बरेच समाज बघता बघता नाहीसे होतात. युरोपनी मध्ययुगामधून आधुनिक येताना एक तत्व स्वीकारलं होतं आणि ते होतं की आपल्याला पूर्ण माहिती नाहीये जगाची आणि म्हणून जगाची माहिती करण्यासाठी मग गॅलिलिओ नंतर किंवा त्यांचे खलाशी प्रवासी. पण संस्कृतीचा न्यूनगंड असू नये, आपल्या संस्कृतीमध्ये काही कमी आहे असं वाटत राहण्याची गरज नाहीये. फक्त कोणाची संस्कृती हा प्रश्न येतो. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटी अखेरच्या काळामध्ये द हिंदू रिडल्स नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. ते त्यांच्या पश्चात प्रसिद्ध झालं. म्हणजे अनायलेशन ऑफ कास्ट हे त्यांच्या काळातच ते असतानाच झालं होतं. पण द हिंदू रिडल्स यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत सखोल संशोधन करून इसवी सनापूर्वीच्या सुमारे 1500 वर्षाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या पुस्तकात ते वाचत असताना आपल्याला समजतं, त्यांच्या ध्यानात आलं होतं, त्यांना स्पष्ट दिसत होतं, संस्कृतीचा हिशोब नीट मांडला गेलेला नाहीये. संस्कृतीचा हिशोब नीट जुळून नंतर त्याविषयी आपण जर अभिमान बाळगला तर काहीच हरकत नाही. मला आठवतंय की मुंशी प्रेमचंदांची एक गोष्ट आहे, शॉर्ट स्टोरी. तिचं पहिलं वाक्य, हिंदुस्तान में किसके बाप ज्यादा अमीर नाही थे, रईस नाही थे. सगळ्यांचं असतं की अरे माझ्या आजोबांना त्यांचं 100 एकर जमीन होती
हातात नाळाची करवंटी. आता अत्यंत बेसलेस प्राईड इज ए रेसिपी फॉर डिझास्टर. मला असं वाटतंय की बऱ्याच वेळेला आपल्या काही राजांच्या गोष्टी आहेत, इंग्रज दाराशी उभा आलेला असताना सुद्धा दिल्ली अब दूर है असं म्हणत, किंवा नादिरशाह अगदी जवळ येत असताना आपण बघूया, सकाळी ज्योतिषाला विचारून करूया. रॅशनल थिंकिंग, इतिहास लिहिण्याच्या काही पद्धती निश्चित झालेल्या आहेत. त्याच्यासाठी एव्हिडन्स पाहिजे, त्याच्यासाठी कॉझॅलिटी पाहिजे, आणि हा एव्हिडन्स हा व्हेरीफायबल एव्हिडन्स असायला पाहिजे. म्हणजे मी ज्याला पुरावा म्हणतो तो दुसऱ्यालाही पुरावाच वाटायला पाहिजे. तर त्याच्या आधारावर आर्किओलॉजी, आता ह्युमन जेनेटिक्स मध्ये पुष्कळ प्रगती झाली आहे, आणि त्याच्यामुळे अगदी प्राचीन काळात झालेल्या स्थलांतरांना त्याचं मॅपिंग करता येणं शक्य झालेलं आहे. पण जेनेटिक्स हा अत्यंत डेंजरस पुरावा असतो, कारण त्याच्या आधारे वंशवाद वाढू शकतो, आणि खोटा वंशवाद वाढू शकतो जो हिटलरने वाढवला होता. आर्किओलॉजी, इंडॉलॉजी, ह्युमन जेनेटिक्स, ऍग्रिकल्चर, लिटरेचर अशा वेगवेगळ्या अंगाने एकत्र मिळून लोकांनी जर आपला इतिहास नीट आखून घेतला तर या देशाला खरोखरच अभिमान वाटण्यासारखा इतिहास आहे. एकच उदाहरण देतो मी आणि थांबतो. आसामीज भाषा आता आहे त्याच्या आधी, आत्ताच्या आसामीजच्या आधी हिची जी पूर्वज भाषा असेल त्याविषयी एक महेश्वर नियोग नावाचे फार विद्वानग्रस्त होते आसाममध्ये. सुनीती कुमार चटर्जी जे संस्कृत आणि हिंदीचे जास्त चाहते होते, त्यांच्या काळात महेश्वर नियोगना डावललं गेलं, पण विद्वान माणूस होते, अभ्यासू होते. तर त्यांनी बरंच लिखाण केलेलं आहे, आणि त्या लिखाणावरून हे दिसतं की पाली आणि प्राकृत याची संस्कृतला सार्थ भीती होती, या दोन्हीचा दरारा होता. आणि पाली किंवा प्राकृत, पालीच्या आधीची किंवा प्राकृतच्या, आपल्याला माहित असलेल्या प्राकृतच्या आधीची प्राकृत वापरणाऱ्यांना त्यांनी राक्षस वगैरे अशा शब्दात वर्णन केलं होतं. आसामीज मधून संस्कृत मध्ये गेलेले उच्चार फोनिम्स याच्यावर त्यांचा ह्याच्यावर महेश्वर नियोगींचं संशोधन होतं. मला एक सतत प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न मी तुमच्या समोर मांडतो, उत्तर थोडक्यात मांडतो. हरप्पन लिपीविषयी आपल्याला काही माहिती नाहीये, पण या देशातल्या सगळ्या भाषांच्या लिपीच्या मुळाशी, हरप्पन लिपीच्या मुळाशी नाही म्हणत, इतर सगळ्या लिप्यांच्या मुळाशी ब्रह्मी लिपी आहे किंवा ब्राह्मी लिपी आहे, आपल्याला माहिती आहे. इंडो युरोपियन, इंडो इराणियन आणि इंडो आर्यन या तिघांच्या शेअर्ड लिपी होती का कधी? तर उत्तर आहे, त्यांच्या शेअर्ड लिपी नाही. लिपी ही स्थानिक आहे आणि बोली ही स्थलांतरित होत आलेली त्या काळामध्ये, इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन पूर्व 0, म्हणजे त्या 2000 वर्षातली स्थित्यंतर मी सांगतोय. तर ब्राह्मी जर या देशात कुणीतरी विकसित केली असेल, त्याचा अर्थ त्या लिपीला जोडलेली भाषा ही बरीच विकसित असेल. म्हणजे संस्कृतचा इतका अतिरेकी अभिमान असणं म्हणजे आपल्या देशातला 3/4 भाग निगेट करणं आणि 1/4 स्वीकारणं असं होईल. आणि मला वाटतं संस्कृतीचा खरा अर्थ हा सगळ्यांना स्वीकारणं, सगळ्यांना अकोमोडेट करणं.
सगळ्यांच्याकडे टॉलरंट असणं, सहिष्णू वृत्ती असणं, जी प्राकृतमध्ये आहे, पालीमध्ये तर आहेच आहे आणि द्रविडमध्ये पण आहे. संस्कृतमध्ये नेहमी युद्धांचे वर्णन आणि स्वतःच्या श्रेष्ठत्वाची वर्णन आणि केवळ एकाच जातीच्या लोकांचा संपूर्ण पृथ्वीवर, त्यावर असलेल्या मालमत्तेवर, त्यात असलेल्या जनावरांवर, त्यात असलेल्या स्त्रियांवर कसा हक्क आहे सांगण्याचा स्वभाव. त्यामुळं आपल्याला RSS प्रेरित इतिहास लेखनाला सगळ्या भारतीयांना ज्यांना संस्कृतीविषयी अभिमान आहे त्यांनी उठून जोरदार विरोध करायला पाहिजे आणि संशोधनाच्या आधारावर इतिहास आपला नीट रचला पाहिजे. थँक्यू. मी संस्कृत भाषेवर प्रेम करतो हे मी आधी सांगितलंय. मला त्या कुठल्याही भाषेचा द्वेष नाहीये, पण माणसानी माणसावर केलेल्या अन्यायाविषयी मला चीड आहे. आणि संस्कृत भाषेत पांडित्य कमावलेल्या लोकांनी सामाजिक अन्याय होत असताना डोळेझाक केली होती, किंबहुना त्या अन्यायाला प्रमोट करण्याचं काम केलं होतं. स्त्रियांना शूद्र आणि शूद्रांना जनावर म्हणण्याचं काम केलं होतं आणि काही जनावरांना देव बनवण्याचं काम केलं होतं. हे मला तर काही खूप चांगले कमेंट्स इथे आलेले आहेत. तीर्थराज कापसे त्यांनी म्हटलंय की मी तुमचा फार चाहता आहो. भाषेविषयी अतिशय मूलभूत आणि अभ्यासपूर्ण विचार ऐकण्याचा योग आलेला आहे. तीर्थराज हे कार्यक्रमांना आवर्जून संगीता आणि तीर्थराज दोघंही उपस्थित असतात अगदी पहिल्या कार्यक्रमापासून. पुढे प्राध्यापक जयंत धुपकर इफ्लूचे म्हणतात की थॉट प्रोवोकिंग विल टेक टाइम टू सीप इन, पुट्स टू क्वेश्चन्स some of my earlier conclusions, but I'm happy to do it. आणि तसेच इतरांचे पण उद्गार आहेत. A moment, a few publications in recent times might help Professor Dhupkar. One is by this David Rick, who works at School of Medicine, Harvard University. His book is Who We Are and How We Came Here. The other book is by it is called the wheel, the horse, the wheel and language, and that is the horse, the wheel and language. That gives complete history of the migration of languages. At least these two are व्हेरी गुड. थँक्यू. आणि टोनी जोसेफ आपले मल्याळम जर्नलिस्ट आहेत. आता ते ऑस्ट्रेलियात शिकवतात, पण त्यांनी द अर्ली इंडियन्स नावाचं एक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलं. 2018 पब्लिश झालंय ते. त्याला बरीच अवॉर्ड्सही मिळाले. फार चांगला रिसर्च आहे म्हणून. त्याच्या संपूर्ण भारताच्या लोकांच्या प्रजेची म्हणजे पॉप्युलेशनची कहाणी, लँग्वेजेसची नाहीये. आय वुड लाईक टू वर्क ऑन इट अँड प्रोड्यूस अ बुक इन कमिंग डेज on India as a linguistic civilization. We look forward to that publication, sir. I hope I get time to do that, but I will try. Thank you. Thank you so much. अजय समारोपाचं एक औपचारिकता ती पूर्ण करून टाक. ठीक आहे. अतिशय धन्यवाद सर. अतिशय स्पष्ट आणि परखड असं आपलं व्याख्यान होतं. एक प्रगल्भ व्याख्यान ऐकल्याचं समाधान आज लाभलं आहे. अगदी प्राचीन भारतीय संस्कृतीचा आर्ष असा इतिहास याचा आढावा आपण घेतला. त्यात होत गेलेले बदल, त्यानंतर भारतात नागरी संस्कृतीचं रुजणं आणि भारतातील प्राचीन भाषा, त्यांचा इतिहास, या सर्वांचा अतिशय सविस्तर असा आढावा आपण घेतला. शिवाय आपल्या देशाची संस्कृती अजूनही आपल्याला पूर्णपणे ओळखता आली नाही, हा एक निष्कर्ष आपण आपल्या व्याख्यानातून मांडला. सध्या आपल्या देशातील भाषा वास्तव आणि ते आपल्या मनाप्रमाणे ठरविण्याचा अट्टहास जो सरकारचा चालला आहे, त्याचा स्पष्ट उच्चार अगदी निर्भीडपणे आपण केला. प्लॅगॅरिझम या देशाच्या भाषेत आणि संस्कृतीत होत आला आहे, पण सौंदर्य आणि वास्तव हे वेगळं असू शकतं हे अजूनही समजून घेतलं जात नाही. ही खंत आपण इथे व्यक्त केलेली आहे. आजचं देशातील भीषण असं वर्तमान वास्तव आपण मांडलं
आणि ती एक मानसिक विकृती आहे. हे आपलं भाष्य अतिशय परखड आहे. सर, अतिशय प्रगल्भ आणि परिणतप्रज्ञ असं एक व्याख्यान आज ऐकल्याचं समाधान आम्हाला सगळ्यांना लाभलेलं आहे. आपल्याला जो प्रश्न विचारला गेलेला आहे त्या विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा अतिशय समाधानकारक उत्तर, सविस्तर उत्तर आपण दिलेलं आहे. आणि आज या व्याख्यानमालेचा हे दुसरं सत्र, दुसरं पुष्प इथे संपणार आहे. ज्योतिताईंच्याच एका कवितेने आपण याचा समारोप करणार आहोत. या व्याख्यानमालेमध्ये आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये जे डॉक्टर ज्योतिताई लांजेवार यांचे सर्वदूर असणारे चाहते, भाषेचे आणि संस्कृतीचे अभ्यासक आणि एकूणच या सामाजिक परिवर्तनाविषयी आस्था असणारे सर्व प्रबुद्ध असे सर्व जाणकार आजच्या या व्याख्यानाला उपस्थित आहेत. अनेकांची नावं इथे या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. त्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण दोन्ही दिवस अतिशय उत्तम असा प्रतिसाद या व्याख्यानमालेला दिला आणि नेहमीच आपल्या सर्वांचा प्रतिसाद आम्हाला लाभत राहिला आहे आणि या प्रतिसादामुळेच आपण ही व्याख्यानमाला निरंतर अशी अव्याहतपणे सुरू ठेवलेली आहे. आज हे 8वं वर्ष आहे आणि यापुढेही डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानचा असा एक मानस आहे की यापुढेही ही व्याख्यानमाला कायम अशी सुरू राहणार आहे. आपला सर्वांचा असाच लोभ असू द्यावा. आपण सर्व एका विशिष्ट जाणीवेतून, एका कर्तव्य भावनेतून आपण सर्व इथे जुळतो आणि एक वैचारिक अशी देवाणघेवाण या निमित्ताने होते आणि डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानचंही उद्दिष्टच आहे की एक वैचारिक देवाणघेवाण, एक वैचारिक घुसळण या निमित्ताने व्हावी. सर्वांच्या मनातील जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना असे धुमारे फुटावेत आणि त्या निमित्ताने एक असं निखळ वास्तव सगळ्यांच्या लक्षात यावं, हाच एक उद्देश या प्रतिष्ठानचा आहे आणि त्या दिशेने प्रतिष्ठान पावलं टाकत आहे. आपल्या सर्वांचा प्रतिसाद आम्हाला आहे आणि त्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो. मी प्रतिष्ठानच्या वतीने अपर्णाताई, मी आणि आम्ही सर्व जे काही प्रतिष्ठानमध्ये आपण आहोत, आपण सर्व आहात त्याच्याशी जोडलेले, आपणही या प्रतिष्ठानचा एक भागच झाला आहात. गेल्या 8 वर्षापासून आपण सर्व आमच्या सोबत आहात. मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतोय, आभार व्यक्त करतोय. आज काल डॉक्टर अर्जुन डांगे यांचं दलित साहित्य स्थिती आणि गती अत्यंत सुंदर असं भाषण काल झालं. त्यांनी सुद्धा विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर अशी उत्तरं दिलेली आहेत. आज डॉक्टर गणेश देवी सरांचं सुद्धा अतिशय प्रगल्भ असं व्याख्यान आपण सर्वांनी ऐकलं. यानंतर सुद्धा अशी सुंदर व्याख्यानं, प्रगल्भ व्याख्यानं ऐकवण्याचा एक मानस प्रतिष्ठानचा राहणार आहे. आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतोय आणि डॉक्टर ज्योतिताईंच्याच एका कवितेने, जे आजच्या या सगळ्या भाषणालाही साजेसं अशीच कविता ती आहे, त्या कवितेनेच आपण या व्याख्यानमालेचा समारोप करूया. आणि या कवितेचे शीर्षक आहे भविष्याच्या मुठीत. ज्योतिताई गेल्यानंतरचा वादळ उठणार आहे हा जो कविता संग्रह आहे, त्या कविता संग्रहातली ही कविता आहे आणि कवितेचा शीर्षक आहे भविष्याच्या मुठीत. स्मृतिशेष डॉक्टर ज्योतिताई म्हणतात, या अथांग महासागराला थोपवून धरेल असा एकतरी किनारा हवा असतो. या अथांग महासागराला थोपवून धरेल असा एकतरी किनारा हवा असतो. ठिसूळ मातीला बांधता येईल असा एकतरी कातळ हवा असतो. या अथांग महासागराला थोपवून धरेल असा एकतरी किनारा हवा असतो. ठिसूळ मातीला बांधता येईल असा एकतरी कातळ हवा असतो. पण जिथे किनारेच उद्ध्वस्त होतात तिथे प्रवाहाला रोखणार कोण? तिथे प्रवाहाला रोखणार कोण? तसे सारेच संभावित वादळाचे वंशज ओठावर सूर्य पेरणारे आम्ही, लाटांना भोवताल घेरणारे. तसे सारेच संभावित वादळाचे वंशज ओठावर सूर्य पेरणारे आम्ही, लाटांना भोवताल घेरणारे. पण आसपाच्या तोरणाला
दिवसाची रोषणाई, पण आसमानच्या तोरणाला दिवसांची रोषणाई आणि माणसाच्या शोषणाला जगण्याची नवलाई. पण आसमानच्या तोरणाला दिवसांची रोषणाई आणि माणसाच्या शोषणाला जगण्याची नवलाई बहाल करणारी एक जरी लाट उसळून आली तरी घोंगावणाऱ्या वादळातून तर अशी बहाल करणारी एक जरी लाट उसळून आली तर घोंगावणाऱ्या वादळातून तर नक्षत्राचं चांदणं पृथ्वीच्या ओठीत आणि सूर्याचे किरण भविष्याच्या मुठीत नक्कीच येईल मित्रांनो. नक्षत्राचे चांदणे पृथ्वीच्या ओठीत आणि सूर्याचे किरण भविष्याच्या मुठीत नक्कीच येईल मित्रांनो. वादळ उठणार आहे, वादळ उठणार आहे. धन्यवाद आणि सर. सर्वांना पुन्हा एकदा शुभरात्री. सर्वांचा पुन्हा एकदा प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार. धन्यवाद.